साहेबांनी आज बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहेत. त्याच्यात अनेक विकासाबाबतीत देशाबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल माननीय प्रधानमंत्री आज बोललेले आहेत. त्यामुळे आधीच्या पिढीचं केलेलं योगदान आणि गव्हर्नन्स इज कंटिन्युटी, त्याच्यामुळे प्रत्येक सरकार काही ना काहीतरी चांगलं काम करत असते. त्याच्याबद्दल त्यांनी सविस्तर त्यांच्या भाषणात आणि पुढचा भारत कसा असावा असं एक प्रधानमंत्र्याच्या नात्याने त्यांनी आज जे काही सांगितलं ते आपण सगळ्याच देशवासियांनी आज ऐकलंच असेल. 1 कोटी तरुणांना एआयचं प्रशिक्षण देणार म्हणतात, कौशल्य प्रशिक्षण देणार. आम्ही यातल्या विकासाच्या कामामध्ये नेहमी अर्थातच आम्ही स्वागतच करतो. ते फक्त कन्वर्ट व्हावं फील्डवर एवढीच आमची अपेक्षा. ताई, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं देखील एक संदर्भ दिला की जे सरन्यायाधीश यांनी जे कॉर्पोरेट संदर्भातलं वक्तव्य केलं होतं त्याचा विपर्यास करण्यात आला. ते शब्द हे एका डिग्री संदर्भात एका व्यक्ती संदर्भात वापरला होता, ते काही सर्व जेनझींसाठी वापरलेला नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, ही एक लोकशाही आहे आणि अर्थातच ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी एक संबोधन केलं हे आपण सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. जातनिहाय जनगणनेसाठी काल 40 प्रश्नांची प्रश्नावली जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? कारण की काहींचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये नीट प्रश्न जे आहेत दिले गेले नाहीत आणि ओबीसी आम्ही कालच ही माहिती बाकीच्या राज्यात काम सुरू झालेलं आहे, महाराष्ट्रात अजून काम सुरू झालेलं नाही. मी स्वतः काल आमच्या जिल्ह्यातल्या कलेक्टरांना फोन केला होता ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी की नक्की काय. तर कलेक्टरांकडून माहिती आल्यावर महाराष्ट्र राज्यात ती कशी राबवली जाईल याची माहिती 1-2-4 दिवसात आमच्याकडे येईल, तेव्हा सविस्तर तुमच्याबरोबर आम्ही ती शेअर करू. त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणासंदर्भात देखील आता सर्वपक्षीय नेत्यांकडे मागणी केली की या बिलसाठी सर्व पक्षांनी आम्हाला मदत करावी. तर महिला आरक्षणाचं बिल हे लोकसभेत आणि राज्यसभेत 2023मध्ये पास झालेलं आहे. 2023मध्ये एका मताने आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत आणि राज्यसभेत ते ऑलरेडी पास केलेलं आहे. त्याच्यामुळे महिला आरक्षणाच्या बाबतीत सगळेच पक्ष एका मताचे आहेत आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हे बिल एका मताने, मी पुन्हा रिपीट करते की एका मताने 2023मध्ये आम्ही सगळ्यांनी पास केलं. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कोचिंग क्लासेस जे आहेत त्या फ्री करण्यात येईल अशी मोठी घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नाही, त्याचं आपण सगळ्यांनीच स्वागत केलं पाहिजे, कारण का कोचिंग क्लासेसवर कुठलाच रेग्युलेटर नव्हता आणि कोचिंग क्लासेसबद्दल असंख्य कंप्लेंट्स सातत्याने येत होत्या आणि त्याच्यावर काहीतरी नियोजन करणं किंवा रेग्युलेट करणं हे अतिशय गरजेचं होतं. मुलं कॉलेजमध्येच जात नव्हती पण क्लासेसला जात होती. त्यामुळे खूप मोठा बदल हा त्याच्यातून व्हावा, त्याचं क्लोज मॉनिटरिंग व्हावं आणि एकही पेपर आता फुटू नये एवढीच आमची अपेक्षा. पक्षासंदर्भात एक प्रश्न आहे, नवीन प्रवक्त्यांची यादी कधी नेमकी जाहीर होणार आहे? सध्या 2च प्रवक्ते आहेत. नाही, आता 2 प्रवक्ते आहेत. आज आणि उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची सविस्तर बैठक आज आणि उद्या माननीय शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहेत. शिंदे साहेब आता आज उद्यामध्ये जे निर्णय घेतील त्यातून तुम्हाला आज 2 प्रवक्ते तर आहेतच, पण पुढचे महाराष्ट्राचे देशाचे प्रवक्ते आहेत त्याच ठिकाणी आहेत. राज्याची लिस्ट शिंदे साहेबांनी काही बदल त्याच्यात करू इच्छितात तर पुढच्या 2-3 दिवसात त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या मीटिंग होत आहेत त्याच्यातून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. प्राईम मिनिस्टर जैन जी जो है ना, शरद पवार साहबाकडे मोठे आदराने पाहतो. घर बनाने के लिए एक मजबूत पाया चाहिए और उसको आबाद करने के लिए बुजुर्गों को खाया चाहिए. PM Modi has announced the free online coaching classes for the competitive exams and a big announcement for the Gen Z, even AI training they are giving. I think it's even for the parents. So I think it's very good news. I hope it's implemented flawlessly all over India because there was absolutely no regulation or regulator. And most parents, I think, were drained with the high cost of education plus these fees for competitive exam. I hope it's a landmark. Of course, we welcome such good progressive decisions by the government, but I hope the quality is maintained. That is most important. Will AI training create a job? What do you think? This only time will tell. It's very difficult. You remember when this government came into power in 2014, they had committed to 2 crore jobs a year. That has not happened. So we'll have to wait and watch. It's too early to say
how this is going to unfold. Ma'am, the Prime Minister has asked for support from all opposition parties for the women reservation bill. What's your take on it? Women's reservation bill was passed in 2023. We've already passed it. In one voice, with one vote, together, Rajya Sabha and Lok Sabha has already passed the Mahila Arakshan bill in Lok Sabha and in Vidhan Sabha in 2023. It's already passed. Ma'am, additionally, about the Naxalism, Prime Minister also mentioned how the armed Naxals are no longer in power, and there are some Dimagi Naxals is a term that he has used, the ideological Naxals that we have to fight. Who are those people he is referring to? I have no idea. Or, I have absolutely no idea about that. Is it about the urban Naxals that... How would I know? You'll have to ask the Honorable Prime Minister that question, because I have no idea about this concept. What do you think about the action that Amit Shah has initiated on the Naxalism overall? I think there's a lot of data coming out from the Home Ministry about Naxalbad, and the government has taken some strong steps. As a matter of fact, the Home Ministry in Maharashtra also, especially in the areas of Gadchiroli, has had effective results over the last few years. Governance is continuity. So government after government have managed to stop any violence in this country, but unfortunately the crime in Maharashtra has gone up substantially, and that's not my data. Government of India's Home Ministry data says that crime in Maharashtra has gone up, and Pune is number 5th in the country and 1st in Maharashtra for crime. That is not my data, it's Home Ministry data. Home Ministry is led by Amit Bhai Shahji. Do you think there was anything missing from today's speech in terms of the recent protests about NEET, or any other point that you think was missing? Well, it's very hard to say. It's the Honorable Prime Minister of India, and today is not the thing. I guess he has set us his agenda, what he felt. Well, there are lots of challenges Maharashtra has, which is about floods, farmers' suicides, job creation. And I think the two big challenges India is facing today is the Chanda Chori, which has happened in Ayodhya, which is a very painful and disappointing for all of us. So the Chanda Chori, as well as what happened at Jantar Mantar, who ordered the pellet shooting against our children. They were all our children. So it's very disappointing and hurtful for us that our children had to first get on to the streets to get their rights. This year we are celebrating our Independence Day, and our children had to suffer the beating and inhuman behavior and atrocities against our children at Jantar Mantar. And I think there has to be an inquiry, and I myself several times on the floor of the House have asked for a SIT, a detailed SIT inquiry of what happened on those 3-4 days at Jantar Mantar. The country needs to know, and I think we all as parents need to know why police took such strong action against our children. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.